Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 3.3 of chapter number 3 polynomials from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 46 वर प्रॅक्टिस सेट 3.3 दिलेला आहे. यामध्ये फक्त वन क्वेश्चन आहे, पण या वन क्वेश्चन मध्ये हे 6 सब क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलेले आहेत. काय आहे आपल्याला या क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह करायला सांगितलेले, तर पॉलिनॉमियल्सला डिवाइड करायला सांगितलंय. पण कसं डिवाइड करायला सांगितलेलं आहे, तर दोन वेगवेगळ्या मेथड्सने. एक तर सिंथेटिक डिव्हिजन मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलेत हे सगळे क्वेश्चन्स, आणि त्यानंतर लिनियर डिव्हिजन मेथडने सुद्धा आपल्याला हे सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला सांगितलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 3.3 चा जो आपला व्हिडिओ आहे त्याचा फर्स्ट पार्ट आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे चॅनलवर. त्या फर्स्ट पार्ट मध्ये हे फर्स्ट 3 सब क्वेश्चन्स आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथडने कसे सॉल्व्ह करायचे ते अभ्यासलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे क्वेश्चन्स लिनियर डिव्हिजन मेथडने कसे सॉल्व्ह करतात ते आता समजून घेणार आहोत. चला तर मग लगेचच सॉल्व्ह करायला घेऊयात. हे पहा, आपला हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे, फर्स्ट सब क्वेश्चन, त्याला आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह केले. त्यासाठी काय केलं आपण, तर सगळ्यात आधी जो डिव्हिडंट आहे त्याचा इंडेक्स फॉर्म राईट केला, मग कोएफिशियंट फॉर्म राईट केला. कोएफिशियंट फॉर्म राईट करून झाल्यानंतर जो आपला डिवायझर आहे त्याची जी सेकंड टर्म असते त्याला आपण अपोजिट केला. तर इथे -5 होतं की नाही, मग -5 चा अपोजिट 5. मग व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अशा लाईन्स ड्रॉ केल्या. 5 इकडे राईट केला, आतमध्ये जो डिव्हिडंट आहे त्याचा कोएफिशियंट फॉर्म राईट केला, आणि मग हा जो 2 आहे त्याला ऍज इट इज खाली घेतलं. 5 आणि 2 यांना मल्टिप्लाय केलं, आन्सर आलं 10, ते राईट केलं इथे. मग सेकंड कोएफिशियंट आणि हा 10 यांना ऍड केलं, आन्सर आलं 7. पुन्हा 5, 7 मल्टिप्लाय केलं, जे आन्सर आलं ते इथे राईट केलं, यांना ऍड केलं. ऍड केल्यानंतर हे जे लास्ट आपला नंबर आलेला आहे 45, तो काय असतो, रिमाइंडर असतो. आणि हे 2 आणि 7 काय झाले, कोशंट झाले. हे पहा, रिमाइंडर आपण इथे राईट केला, कोएफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट इथे राईट केला, आणि मग कोशंट आपण त्यापासून तयार केलेला आहे. कोएफिशियंट फॉर्मला स्टँडर्ड फॉर्म मध्ये चेंज केलं. सो अशा पद्धतीने सिंथेटिक डिव्हिजन मेथड कशी वर्क होते ते पाहिलं. आता पॉलिनॉमियल्सला डिवाइड करते वेळी लिनियर डिव्हिजन मेथड म्हणजे काय ते समजून घेऊयात. हे पहा, आपण लॉंग डिव्हिजन मेथड पाहिलं प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये, मग सिंथेटिक डिव्हिजन मेथड, आणि आता लिनियर डिव्हिजन मेथड. लिनियर डिव्हिजन मेथड सुद्धा खूपच इझी आहे, पण तुम्हाला थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. सो स्टे अलर्ट. ओके, आता पहा, आपल्याला काय करायचंय, तर डिवाइड करायचंय या पॉलिनॉमियल्सला. डिवाइड जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे, जो डिव्हिडंट असतो तो इक्वल असतो कोणाच्या, तर डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, बरोबर. मग आता इथे आपल्याला डिव्हिडंट काय दिलेला आहे, हा राईट करून घ्यायचा डिव्हिडंट. डिवायझर काय आहे, m-5 राईट केला. आपल्याला कोशंट आणि रिमाइंडर राईट करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. आता या स्टेप्स तुम्ही नाही राईट केल्या तुमच्या सोल्युशन मध्ये तरीही चालणार आहेत. तुमच्या ऍडिशनल इन्फॉर्मेशन साठी आपण या 2 स्टेप्स इथे राईट केलेल्या आहेत. आता खरी लिनियर डिव्हिजन मेथड नेक्स्ट स्टेप पासून स्टार्ट होतीये. काय करायचं आपल्याला माहितीये का, हा जो डिव्हिडंट आहे ना तो ऍज इट इज राईट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित त्यांच्या पॉवर्स राईट करून घ्यायच्या. ज्या साइन्स दिलेल्या आहेत त्या चुकवायच्या नाहीत, व्यवस्थित सगळ्या साइन्स राईट करून घ्यायच्या. आता हा जो डिव्हिडंट आहे त्याची फर्स्ट टर्म काय आहे, फर्स्ट टर्म आहे 2m², बरोबर. फर्स्ट टर्म काय आहे, 2m². आपण इथे रफ वर्क करूयात. फर्स्ट टर्मला इथे आपण राईट करून घेतलं 2m². आता ही जी फर्स्ट टर्म आहे ना, त्या फर्स्ट टर्म मध्ये आपल्याला जबरदस्ती, लक्षात घ्या मी काय म्हणते, ही जी फर्स्ट टर्म आहे आपल्या डिव्हिडंटची, त्या फर्स्ट टर्म मध्ये आपल्याला जबरदस्ती डिवायझर घुसवायचा आहे. घुसवायचा म्हणजे काय करायचं, हे पहा, हा जो 2m² आहे ना, या 2m² ला m-5 च्या फॉर्म मध्ये राईट करायचं. कसं राईट करायचं समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे आणि तितकंच इझी सुद्धा आहे. हे पहा, आता इथे
आपल्याला याची व्हॅल्यू मात्र बदलून द्यायची नाहीये, पण m-5 च्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. काय करणार आहोत आपण पहा बरं. आता इथे 2m आणि ब्रॅकेट मध्ये आपण राईट करूयात m-5 जो की आहे आपला डिवायझर. ओके, 2m इंटू m-5. आता हे सॉल्व्ह करा बरं. सॉल्व्ह केल्यानंतर ना आपल्याला 2m² हेच आन्सर हवाय बरं का. पहा 2m मल्टिप्लाइड बाय m काय येतं 2m². बरोबर, 2m². ओके, 2m² आलं. पण आता मग पुढे हा जो 2m आहे तो -5 ला पण तर मल्टिप्लाय होणार ना. मग सेम कशी व्हॅल्यू असणार. इथे फर्स्ट आपण मल्टिप्लाय केलं तर सेम व्हॅल्यू आली. बरोबर, 2m². पण आपल्याला माहिती आहे की हा जो 2m आहे तो संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत असतो. फक्त m लाच कसा मल्टिप्लाय होणार. हो, तुम्ही बरोबर आहात. आता हा जो 2m आहे ना तो या m ला मल्टिप्लाय झाला. आपला आन्सर आलं 2m². बरोबर, आता 2m हा -5 ला सुद्धा मल्टिप्लाय होणार. सो इथे येणार मायनस साइन. बरोबर, मायनस का आलं कारण याचं प्लस साइन आणि याचं मायनस साइन. प्लस इंटू मायनस मायनस. आता 2 इंटू 5 होणार 10 आणि हा m, सो 10m. ओके, आता आपली व्हॅल्यू तर चेंज झाली. इथे आहे 2m². बरोबर, आणि इथे आपल्याला मिळालेला आहे 2m² मायनस 10m. मग कसं काय शक्य आहे. आपल्याला व्हॅल्यू तर बदलायची नाहीये. हा ऍडिशनल -10m आपल्याला मिळालेला आहे. मग त्याचं काय करायचं. काळजी करू नका. या ऍडिशनल 10m ला आपण इथून घालवू शकतो. कसं तर हे पहा, इथे -10m आहे. आपल्याला याला इथून कट करायचंय, उडवून लावायचंय. कसं कट करणार तर यामध्ये आपल्याला +10m ऍड करावा लागणार. हे पहा, +10 केलं तर या दोघांचं सबट्रॅक्शन होतं. 10m मधून 10m सबट्रॅक्ट होतो आणि रिमेनिंग 0. पहा 2m² आपल्याला मिळालेला आहे. हो की नाही. मग चला, कळालं का तुम्हाला. आता आपल्याला 2m² ही जी आपली फर्स्ट टर्म आहे त्याला या फॉर्म मध्ये राईट करायचंय. इथे राईट करून घेऊयात 2m ब्रॅकेट मध्ये m-5. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर ना आपल्याला आन्सर मिळतं 2m² मायनस 10m. बरोबर, पण आपल्याला हा -10m नकोय म्हणून आपण काय केलं +10m केलं त्यामध्ये. मग चला +10m इथे राईट करून घेऊयात. आता व्हॅल्यू चेंज होणार आहे का. अजिबात नाही. आणि आपलं काम सुद्धा झालंय. ओके, घी जब सीधी उंगली से नहीं निकलता तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है. असंच काहीतरी प्रकरण आहे हे. हो ना. चला आता रिमेनिंग जो आपला डिव्हिडंड आहे तो राईट करून घेऊयात. काय आहे -3m + 10. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये 2m ब्रॅकेट मध्ये m-5 तर ऍज इट इज येणार. ओके, ऍज इट इज राईट केलं. आता पहा इथे 10m - 3m आहे. लाईक टर्म्स आहेत म्हणजे यांचं आपण सबट्रॅक्शन करू शकतो. इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. प्लस मायनस आपण काय करतो सबट्रॅक्ट करतो. सो 10m मधून 3m सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 7m रिमेनिंग राहणार. सो +7m + 10 झालं. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय समजून घ्या. आता आपण इथे काय केलं लाईक टर्म्स होत्या ना म्हणून आपण यांना सिम्प्लिफाय केलं. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय 2m ब्रॅकेट मध्ये m-5 ऍज इट इज राईट केलं. आणि हा जो 7m आहे ना त्या 7m मध्ये आता आपल्याला जबरदस्ती आपल्याला हा डिवायझर घुसवायचा आहे. ज्याप्रमाणे आपण फर्स्ट टर्म मधचं केलं होतं की नाही त्याचप्रमाणे आपल्याला इथे या 7m चं करायचं आहे. चला रफ वर्क मध्ये करूयात आपण. 7m मध्ये आपल्याला काय करायचंय जबरदस्ती आपला डिवायझर घुसवायचा आहे. मग कसा घुसवणार तर पहा 7 राईट केला. ओके, आणि ब्रॅकेट मध्ये m-5 सॉल्व्ह करा. याला सॉल्व्ह केल्यानंतर हा 7 जो आहे तो संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतो. हो की नाही. सो 7 इंटू m झालं 7m. त्यानंतर ना प्लस इंटू मायनस मायनस आणि 7 इंटू 5 होतं 35. ओके,
आता आपल्याला काय हवंय, आपल्याला तर 7m हवाय, हा 35 एक्स्ट्राचा आहे, त्याला इथून आपल्याला घालवावा लागणार. कसा जाणार तो, इथे -35 आहे, आपल्याला +35 करावा लागणार. चला करूयात मग. 7m -35 +35, 35 कॅन्सल आउट होणार. रिमेनिंग पहा 7mच राहिलेला आहे. चला मग इथे 7m च्या जागी आपण हा फॉर्म राईट करूयात. 7 ब्रॅकेटमध्ये m-5, पण हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर हे मिळतं. -35 एक्स्ट्राचा आहे, तो आपल्याला नको होता, म्हणून आपण काय केलं, +35 केलं. मग चला इथे +35 राईट करून घेऊयात. आणि हा जो +10 आहे आपला डिव्हिडंड मधला, तो ऍज इट इज पुढे राईट करूयात. आता या लाईक टर्म झाल्या, यांना सॉल्व्ह करूयात. रिमेनिंग पार्ट ऍज इट इज राईट करून घ्यायचा आहे. 35 + 10 किती झाले, 45. ओके, आता हे पहा, आपल्याला काय करायचंय, इथे व्यवस्थित ऑब्झर्व करा या स्टेपला. इथे m-5 आहे, इथे m-5 आहे, बरोबर. मग आपण यांना कॉमन म्हणून राईट करू. कॉमन म्हणून आपण इथे m- राईट करूयात आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये 2m + 7 येणार. ओके, आणि हा +45 ऍज इट इज. पहा काय दिसतंय तुम्हाला, m-5 आपला काय आहे, m-5 आहे आपला डिवायझर. 2m + 7 मल्टिप्लाय होतोय. पहा मल्टिप्लाय काय होतं, कोशंट मल्टिप्लाय होतो डिवायझरला, आणि नंतर काय ऍड होतं, रिमाइंडर ऍड होतो. रिमाइंडर ऍड झाला, बरोबर. सो जो आपला हा फॉर्म्युला होता ना मी आधी तुम्हाला सांगितलेला, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर, त्याच फॉर्म मध्ये इथे आपलं हे आन्सर आलेलं आहे. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. सो इथे आपला कोशंट आलेला आहे 2m + 7 आणि रिमाइंडर आलेला आहे 45. जेव्हा आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथड केलं होतं तेव्हा पहा, सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये आपला रिमाइंडर 45 आलेला आहे. लिनियर डिव्हिजन मेथड मध्ये सुद्धा रिमाइंडर 45 आलेला आहे. सिंथेटिक डिव्हिजन मेथड मध्ये कोशंट 2m + 7 होता आलेला. लिनियर डिव्हिजन मेथड मध्ये सुद्धा कोशंट 2m + 7 आलेला आहे. आय होप तुम्हाला सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि लिनियर डिव्हिजन मेथड कशा वर्क होतात ते व्यवस्थित कळालं असेल. हा लिनियर डिव्हिजन मेथड मध्ये अजून सुद्धा तुम्हाला थोडंफार कन्फ्युजन असेल. अजून 1-2 एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केले की तुम्हाला डोक्यामध्ये फिट्ट बसणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन करायला घेऊयात. पाहिलात सगळं व्यवस्थित, सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि लिनियर डिव्हिजन मेथड. चला नेक्स्ट सब क्वेश्चन करायला घेऊयात. सो लिनियर डिव्हिजन मेथडने आपल्याला करायचंय, जसं की मी तुम्हाला सांगितलं, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर असतो. आता हे मी ऍडिशनल सोल्युशन मध्ये राईट करते तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. तुम्ही तुमच्या सोल्युशन मध्ये, तुमच्या नोटबुक मध्ये ही स्टेप नाही राईट केली तरीही चालणार आहे, आणि केली तरी तुमचे काही मार्क्स कट होणार नाहीयेत. ओके, केलं तर उत्तम, नाही केलं तरीही उत्तमच. चला आता डिव्हिडंड काय आहे क्वेश्चन मध्ये, तो ऍज इट इज कॉपी करून घ्यायचा आहे. डिवायझर ऍज इट इज कॉपी करायचा आहे. ऍज इट इज म्हणजे ऍज इट इज, पॉवर सगळ्या व्यवस्थित न चुकता राईट करायच्यात, सगळ्या साईन्स व्यवस्थित द्यायच्यात. कारण जर तुमचं कॉपी रायटिंग इथे चुकलं तर पुढे तुम्ही जे काही करणार आहात ते सगळं रॉंग होणार आहे, आणि इतकी मेहनत करून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मग मिळणार नाहीत. सो व्यवस्थित कॉपी रायटिंग करायचंय. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, कोशंट आणि रिमाइंडर. आपला जो डिव्हिडंड आहे त्याला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. सो डिव्हिडंडची फर्स्ट टर्म काय आहे, डिव्हिडंडची फर्स्ट टर्म आहे x³ ओके नाही, त्याला आपल्याला या फॉर्म मध्ये राईट करायचंय. पण x³ जेव्हा आपल्या डिवायझरला, हे पहा, x³ जेव्हा x + 2 ला मल्टिप्लाय होतो तेव्हा काय आन्सर येतं, तर पहा इथे x ची पॉवर 3, इथे x ची पॉवर 1,
जेव्हा मल्टिप्लाय होतं तेव्हा पॉवर्स ऍड होतात. तुम्हाला रूल माहिती आहे, लॉ ऑफ इंडायसेस माहिती आहे. सो एक्स रेस टू 4 येणार. आता हा एक्स क्यूब जेव्हा 2 ला मल्टिप्लाय होणार तेव्हा काय आन्सर येणार, 2x क्यूब, बरोबर. सो प्लस 2x क्यूब. पण आपल्याला काय हवंय, आपल्याला फक्त x रेस टू 4 हवाय. हा 2x क्यूब तर ऍडिशनल आहे, तो नकोय. मग त्याला इथून घालवायला आपण काय करणार, तर 2x क्यूब मधून 2x क्यूब मायनस करणार. सो नेक्स्ट स्टेप मध्ये आपण इथे मायनस करूया. झालं कॅन्सल आउट. रिमेनिंग काय आता, एक्स रेस टू 4, बरोबर. सो हा फॉर्म, या डिवायझरच्या फॉर्म मध्ये आपण आपल्या या फर्स्ट टर्मला राईट केलं. पण असं राईट केल्यानंतर ना त्याचं आन्सर येतं हे. आपल्याला हा ऍडिशनल 2x क्यूब नकोय म्हणून आपण काय केलं, मायनस 2x क्यूब केलं, बरोबर. मग इथे आपल्याला मायनस 2x क्यूब राईट करावं लागणार. आता रिमेनिंग डिव्हिडंडचा जो पार्ट आहे तो ऍज इट इज राईट करून घ्यायचा आहे. राईट करून झाल्यानंतर थोडस थांबायचंय, मागे वळून पाहायचंय लाईक टर्म्स आहेत का, आणि जर असतील तर आधी त्यांना सॉल्व्ह करायचंय. सो हे पहा, इथे पॉवर 3, इथे पॉवर 3 लाईक टर्म्स आहेत. मायनस आणि इथे प्लस म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागणार. 2x क्यूब मधून 2x क्यूब गेले किती, 0. चला मग यांना इथेच कॅन्सल आउट करूयात आणि रिमेनिंग ऍज इट इज खाली राईट करून घेऊया. ओके, एक्स क्यूब ब्रॅकेट मध्ये x प्लस 2 आणि आता 3x स्क्वेअरला पहा, नेक्स्ट टर्म काय आहे, 3x स्क्वेअर. या 3x स्क्वेअरला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचं. रफ वर्क मध्ये करून घेऊया. हे पहा, हा आहे आपला डिवायझर. 3x स्क्वेअरला आपल्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. डिवायझर मध्ये ऑलरेडी आपल्याकडे एक x आहे म्हटल्यावर या एका x ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 3x स्क्वेअर मिळेल, तर 3x ने. हे पहा, 3x ने जर आपण या x ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, 3x स्क्वेअर, बरोबर. सो इथे खाली राईट करूयात. पण 3x फक्त या x लाच मल्टिप्लाय होणार का डिवायझरच्या, नाही, तो संपूर्ण डिवायझरला मल्टिप्लाय होणार, हो की नाही. सो 3x इंटू 2 करूयात. 3 इंटू 2 6 आणि हा x 6x. आपल्याला काय हवंय, आपल्याला 3x स्क्वेअरच हवाय फक्त. हा 6x तर एक्स्ट्राचा मिळालाय, मग त्याला आपण इथून घालवून टाकूया. कसा जाणार तो, प्लस 6x मधून आपल्याला मायनस 6x करावं लागेल. ओके, 6x मधून 6x गेला किती, 0. सो कॅन्सल होणार आहे. रिमेनिंग काय, 3x स्क्वेअर. आलं लक्षात. चला मग आता हा 3x स्क्वेअर आहे ना, त्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूया. सो 3x आणि ब्रॅकेट मध्ये x प्लस 2. पण या फॉर्म मध्ये राईट केल्यानंतर ना आपल्याला एक्स्ट्राचा काय मिळतो, 6x मिळतो. मग तो नकोय म्हणून आपण काय केलं, मायनस 6x केलं. सो इथे राईट करूयात मायनस 6x आणि पुढचा जो रिमेनिंग पार्ट आहे तो ऍज इट इज खाली राईट करूयात. आता पहा, इथे या लाईक टर्म्स आहेत, यांना सॉल्व्ह करूयात. मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागतं आणि साइन येतं मोठ्या नंबरचं जे की आहे मायनस. सो 6x मधून 4x सबट्रॅक्ट केल्यानंतर 2x रिमेनिंग राहतं. पण साइन कोणतं लागणार, मोठ्या नंबरचं म्हटलं की नाही. सो मायनस 2x. चला नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊया. ओके, इथे मायनस 2x प्लस हा 5 ऍज इट इज खाली राईट करूया. आता इथे पहा, लाईक टर्म्स आहेत का कुठे, नाही. चला मग नेक्स्ट स्टेप मध्ये या बाकीच्या गोष्टी ऍज इट इज राईट करून घेऊयात आणि मायनस 2x ला राईट करूयात डिवायझरच्या फॉर्म मध्ये. आपला डिवायझर काय आहे, x प्लस 2. आता लक्ष द्या, आपल्याला काय हवंय, मायनस 2x. काय आहे आपल्याकडे, x प्लस 2. मग या x ला लक्ष द्या, मी काय म्हणतेय, या x ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला मायनस 2x मिळेल. लक्ष द्या, कळतंय का तुम्हाला. या x ला आता आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागणार आहे मायनस 2x मिळवण्यासाठी. तर पहा, x तर आपल्याकडे आहे, मायनस 2 ने जर आपण या x ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, मायनस 2x, बरोबर. चला मल्टिप्लाय करूयात.
-2x. पण हा जो -2 आहे तो फक्त x मल्टिप्लाय होणार का बरं? नाही, तो 2 ला पण मल्टिप्लाय होणार. बरोबर. आता इथे या 2 चं साइन आहे मायनस, या 2 चं साइन आहे प्लस. मायनस इंटू प्लस काय होतं? मायनस. मायनसचं साइन देऊन घेऊयात. सॉरी 2 इंटू 2 काय झालं? 4. ओके. आता आपल्याला काय हवं होतं? आपल्याला तर फक्त हवं होतं -2x. बघा, -2x हवाय आपल्याला फक्त. हा -4 तर एक्स्ट्राच आहे. याला इथून घालवण्यासाठी आता काय करावं लागेल? इथे आहे मायनसचं साइन. बरोबर. 4 मधून 4 आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागणार. बरोबर. पण सबट्रॅक्ट कसं होणार? इथे मायनसचं साइन, मग इथे आपल्याला घ्यावं लागणार +4. +4. आता पहा, मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागतं. 4 मधून 4 गेला 0. राहिला की नाही फक्त -2x. चला, आता आपण या -2x ला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूया. सो -2x च्या जागी राईट करणार -2 ब्रॅकेट मध्ये x + 2. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळतं? -2x -4. हा जो -4 आहे तो एक्स्ट्राचा असतो. सो याला घालवून टाकण्यासाठी आपण काय केलं होतं? +4 केला होता. सो +4 इथे राईट करावा लागणार आणि हा +5 ऍज इट इज खाली येणार. आता पहा, +4 +5 लाईक टर्म्स आहेत. याला सॉल्व्ह करावं लागणार. 4 + 5 9. चला नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करून घेऊयात. ओके. आता पहा, इथे x + 2, इथे x + 2, इथे x + 2. कॉमन x + 2 आपण इथे अशा पद्धतीने राईट करूयात आणि x³ + 3x - 2 एका ब्रॅकेट मध्ये राईट करूयात. +9 ऍज इट इज. इथे काहीच साइन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन असतं. ओके. पहा, इथे काय फॉर्म आलेला आहे आपला? x + 2 काय आहे? x + 2 आहे आपला डिवायझर. x³ + 3x - 2 काय मिळालं आपल्याला? कोशंट मिळाला. +9 काय आहे? रिमाइंडर. सो इथे डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर या फॉर्म मध्ये इथे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. सो इथे हा आहे कोशंट आणि हा आहे रिमाइंडर. सिंथेटिक डिव्हिजन मेथडने हे पहा अशा पद्धतीने आपलं आन्सर आलं होतं. x³ + 3x - 2 हा कोशंट आणि रिमाइंडर 9. लिनियर डिव्हिजन मेथडने सुद्धा कोशंट आपला x³ + 3x - 2 आलेला आहे आणि रिमाइंडर 9. दोन्हीही डिव्हिजन मेथड्स खूप इझी आहेत. चला नेक्स्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात लिनियर डिव्हिजन मेथडने. तुम्हाला तर माहितच आहे डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. इथे या क्वेश्चन मध्ये आपला डिव्हिडंड आहे y³ - 216 आणि डिवायझर आहे y - 6. कोशंट आणि रिमाइंडर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. चला तर मग लिनियर डिव्हिजन मेथडने फाइंड आउट करायला घेऊयात. त्यासाठी काय करायचंय? आपला जो डिव्हिडंड आहे तो राईट करून घ्यायचा आहे. त्याची फर्स्ट टर्म काय आहे? y³. चला रफ वर्क करायला घेऊयात. y³ आहे की नाही फर्स्ट टर्म, त्याला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. सो आपला डिवायझर आहे y - 6. त्यातला y आपल्याकडे आहे. y³ आपल्याला हवाय म्हणून आपण इथे काय राईट केलं? y². y² ने y ला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला आपोआप y³ मिळणार आहे. बरोबर. सो इथे राईट करूयात y³. y² इंटू y काय झालं? y³. आता हा y² फक्त y ला मल्टिप्लाय नाही होणार, तो -6 ला पण मल्टिप्लाय होणार. सो इथे येणार -6y². आपल्याला y³ - 6y² हवा होता का फर्स्ट टर्म मध्ये? नाही. आपल्याला काय हवंय? फक्त y³ हवाय. मग काय करावं लागणार? या 6² ला इथून घालवावं लागणार. कसं जाणार? 6y² मधून 6y² सबट्रॅक्ट करून. इथे मायनसचं साइन आहे ऑलरेडी आपल्याकडे. मग इथे काय करावं लागेल? प्लसचं साइन घ्यावं लागेल आणि 6y² राईट करावं लागेल. हे पहा. ओके. मायनस प्लस सबट्रॅक्शन होतं. सो 6y² मधून 6y² गेले 0.
काय रिमेनिंग राहिलं? वाय क्यूब ओनली. आणि आपल्याला फक्त वाय क्यूबच हवा होता, बरोबर. सो चला आता या वाय क्यूबला आपण आपल्या या डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. सो वाय स्क्वेअर इंटू वाय मायनस 6. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर हा एक्स्ट्राचा -6y स्क्वेअर आपल्याला मिळतो. याला घालवून टाकण्यासाठी आपण काय केलं? +6y स्क्वेअर केलं होतं. मग त्याला सुद्धा इथे आपल्याला राईट करावं लागणार. ओके, चला आता रिमेनिंग जो पार्ट आहे आपला डिव्हिडंडचा तो इथे पुढे राईट करून घेऊयात. -216. आता लाईक टर्म्स आहेत का? तर नाही. मग चला नेक्स्ट स्टेप कडे मूव्ह ऑन होऊयात. फर्स्ट टर्मचा वाय स्क्वेअर इंटू वाय मायनस 6 ऍज इट इज राईट करूयात. आणि 6y स्क्वेअरला आता डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. सो रफ वर्क मध्ये आपला हा डिवायझर काय हवाय आपल्याला? 6y स्क्वेअर हवा आहे. स्क्वेअर मधला एक y ऑलरेडी इथे आहे, बरोबर. मग इथे फक्त एकच y घ्यावा लागेल. सो 6y ने या y ला मल्टिप्लाय केल्यावर काय मिळणार आहे आपल्याला? 6y स्क्वेअर, बरोबर. सो राईट करूया तिथे 6y स्क्वेअर. आता हा फक्त 6y फक्त या y ला मल्टिप्लाय नाही होणार, तो -6 ला पण मल्टिप्लाय होणार. चला मग मल्टिप्लाय करूयात. 6 इंटू 6 36 आणि हा y. सो 36y. इथे साइन कोणतं येणार? प्लस आहे इथे मायनस. प्लस इंटू मायनस काय होतं? मायनस. आणि इथे पुढे येणार 36y. आपल्याला फक्त 6y हवा होता. हा -36y एक्स्ट्राचा आलेला आहे, तो आपल्याला नकोय. मग काय करणार आपण? 36y मधून 36y सबट्रॅक्ट करणार. पण आता इथे परत आपण -36y घेतलं तर मायनस मायनस ऍडिशन करावं लागतं आपल्याला. मग मायनसचं साइन घेऊन चालेल का? नाही. आपल्याला काय करायचंय? सबट्रॅक्शन करायचंय, बरोबर. मग इथे मायनसचं साइन आहे तर इथं प्लसचं घ्यावं लागेल. सो +36y. आता सबट्रॅक्शन होईल. आता 36y कट होतील, 0 रिमेनिंग राहणार. आणि आता इथे शिल्लक काय राहिलेला आहे? फक्त 6y स्क्वेअर, जो की इथे आपल्याला हवा होता, बरोबर. सो 6y स्क्वेअरला डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. 6y इंटू y मायनस 6. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर ना एक्स्ट्राचा -36y येत होता. त्याला घालवून टाकण्यासाठी आपण काय केलं होतं? +36y घेतलं होतं. मग त्याला इथे राईट करावं लागणार. +36y. रिमेनिंग पार्ट आपला डिव्हिडंड मधला ऍज इट इज खाली कॉपी करायचा आहे. ओके, चला आता लाईक टर्म्स मिळालेत का इथे आपल्याला? नाही, लाईक टर्म्स तर नाहीयेत. चला मग या फर्स्ट ज्या स्टेप्स आहेत त्या ऍज इट इज खाली कॉपी करूयात. 36y ला आता डिवायझरच्या फॉर्म मध्ये आपल्याला राईट करावं लागणार आहे, बरोबर. मग डिवायझर आहे आपला y मायनस 6. कशाने मल्टिप्लाय केलं या y ला की 36y मिळेल आपल्याला? 36 ने. 36 ने मल्टिप्लाय करूयात. 36 इंटू y काय झालं? 36y, बरोबर. पण हा 36 फक्त या y ला मल्टिप्लाय होणार का? नाही, -6 ला पण मल्टिप्लाय होणार, बरोबर. 36 चं साइन काय आहे? प्लस. इथे आहे मायनस. प्लस इंटू मायनस काय होतं? मायनस. आणि 36 इंटू 6. 36 इंटू 6 केल्यानंतर ना आन्सर मिळतं 216. चला राईट करूया 216. आता हे पहा, आपल्याला काय हवं होतं? फक्त 36y. -216 तर एक्स्ट्राचा मिळालाय. त्याला इथून घालवून टाकण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला 216 मधून 216 सबट्रॅक्ट करावं लागणार. मग इथे सबट्रॅक्ट कसं करणार? इथे सबट्रॅक्शनचं साइन घेणार का? नाही. जर इथे मायनस साइन घेतलं तर मायनस मायनस प्लस करावा लागेल आणि आणखीन मोठा नंबर मिळेल. सबट्रॅक्शन 0 तर काही येणार नाही. मग इथे काय करावं लागेल? प्लसचं साइन घ्यावं लागणार. आता पहा, मायनस प्लस सबट्रॅक्ट होतं, हो ना. सो इथे आता घेऊया 216. आता 216 मधून 216 सबट्रॅक्ट होणार आणि 0 येणार. चला आता इथे 36y ला आपण आपल्या या डिवायझरच्या फॉर्म मध्ये राईट करूयात. काय आहे तो फॉर्म? 36 इंटू y मायनस 6. पण हे सॉल्व्ह केल्यानंतर ना एक्स्ट्राचा -216 येत होता. त्याला घालवण्यासाठी आपण +216 केलं. सो +216 इथे राईट करावं लागणार. आणि हा जो रिमेनिंग पार्ट आहे -216 ऍज इट इज खाली राईट करून घ्यायचं. काय आहे आता या लाईक टर्म्स? 216 मधून 216 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 0 रिमेनिंग राहतो, हो ना. आता
हे पहा, इथे y-6, इथे y-6, इथे y-6, त्याला कॉमन म्हणून इथे राईट करूयात आणि y² प्लस 6y प्लस 36 एका ब्रॅकेट मध्ये राईट करूयात आणि इथे 216 मधून 216 सबट्रॅक्ट झाल्यानंतर रिमेनिंग 0, सो इथे 0 राईट करूयात. हा 0 काय आहे आपला? हा 0 आहे आपला रिमाइंडर. पहा, इथे कोणतं साइन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. मल्टिप्लिकेशन आणि इथे ऍडिशन, मल्टिप्लिकेशन इथे ऍडिशन. सो हा आहे आपला डिवायझर. पहा, y-6 आहे का डिवायझर? हो. मग हा काय झाला? कोशंट. हा आहे आपला कोशंट. 0 काय झाला? रिमाइंडर. ओके, सो डिव्हिडंड is equal to divisor into quotient plus remainder या फॉर्म मध्ये आपलं आन्सर इथे आलेलं आहे. सो कोशंट आहे हा आणि रिमाइंडर आहे 0. सिंथेटिक डिव्हिजन मेथडने आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं. कोशंट आपला हा आला होता, रिमाइंडर आपला 0 आला होता. लिनियर डिव्हिजन मेथडने सुद्धा आपण सॉल्व्ह केलं. कोशंट हा आलेला आहे. पहा, सेम आहे का कोशंट? y² प्लस 6y प्लस 6y प्लस 36 प्लस 36. येस. रिमाइंडर इथे 0, इथे 0.